निवडणुकांची घोषणा किंवा जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून चढाओढ सुरू झाल्याचं दिसलेलं। पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि रावेरच्या जागेवरून महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू आहे आणि याच मुद्द्यावरून शरद पवारांनी आघाडीतील घटक पक्षाचे कान टोचलेत। उगाच जास्त जागा मागू नका, महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पवारांचा सल्ला। पवारांचा सल्ला ठाकरे गटाला मान्य। महाविकास आघाडीतील जागांची चढाओढ थांबणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काही मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे। तिन्ही पक्ष एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे महाविकास आघाडीतच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण याच अनागोंदीवर आता शरद पवारांनी चिमटा काढलाय। जागा वाटप होताना उगाच जास्त जागा मागू नये असं म्हणत पवारांनी महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांचे कान टोचले आहेत। जागा लढू शकतात, पण जागा लढवणं ते कशासाठी ह्याचा विचार करत असतो। एकमेकाच्या पायात पाय घालून आपण विरोधकांची शक्ती विभाजित करून सत्ताधाऱ्यांना मदत करणं हे काही शहाणपणाचं नाही। मग त्याच्यात मर्यादित जागा लढवता येतील का, आपली शक्ती स्थानं आहेत तिथंच लक्ष केंद्रित करता येईल का, हे बघणं हे राजकीय व्यवहाराचं लक्षण आहे। जिथे राजकीय ताकद जास्त तिथेच लक्ष केंद्रित करावं असं पवारांनी म्हटलंय। पण पवारांचा हा सल्ला काँग्रेसला आहे की शिवसेनेला हे मात्र अस्पष्ट आहे। असं असलं तरी आता पवारांनी सल्ला दिल्यावर सारेच शांत होण्याची शक्यता आहे। त्याची सुरुवातही राऊतांच्या माध्यमातून झाल्याचं दिसलं। आधी ठाकरे गटाला 19 जागा मागणाऱ्या राऊतांनीही पवारांना सहमती दर्शवल्याचं दिसलं। माननीय शरद पवार साहेबांच्या भूमिकेशी आम्ही पूर्ण सहमत आहोत। उगाच जागांचा आकडा वाढवून भारतीय जनता पक्षाला किंवा बेईमान गटाला फायदा होईल अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नये। फक्त लढण्याचा आकडा वाढवू नये, तर जिंकण्याचा टक्का वाढवावा। एकंदरीतच निवडणुकांची घोषणा किंवा जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात होण्याआधीच महाविकास आघाडीत काही जागांवरून चढाओढ सुरू झाल्याचं दिसलं होतं। पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि रावेरच्या जागेवरून महाविकास आघाडीतच रस्सीखेच रंगली होती। पण आता शरद पवारांनीच कान टोचल्यामुळे दाव्या प्रतिदाव्यांच्या राजकारणाला ब्रेक लागेल हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।